लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत बेहनवाल गँगला अखेर जेरबंद केलाय। सिन्नरपासून ते थेट पुणे जिल्ह्यातील नारायणगावपर्यंत पाठलाग करत ही कारवाई करण्यात आली आहे। 20 जुलै रोजी जय भवानी रोड परिसरामध्ये धारदार कोयत्यानं हल्ला करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात आलेली होती आणि या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेनंतर मुख्य आरोपी विजय उर्फ छंगा बेहनवाल आणि त्याचे साथीदार फरार झाले होते। गुंडाविरोधी पथक आणि नाशिक रोड गुन्हे शाखेनं त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली। तपासादरम्यान आरोपी सिन्नर परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकली, मात्र पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी तेथून पसार झाले। त्यानंतर आरोपी पुण्याच्या दिशेनं पळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पाठलाग सुरू ठेवला। संगमनेरमध्ये एका बारमध्ये जाऊन दादागिरी केल्याची घटना देखील समोर आली। अखेर खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील एका कला केंद्राला चहूबाजूंनी वेढा घातला आणि अत्यंत शिताफीनं कारवाई करत विजय उर्फ छंगा बेहनवालसह 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय। अटकेमध्ये घेतलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मारामारी, तोडफोड आणि दहशत माजवण्याचे 10 ते 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत। बेरोजगार तरुणांना हाताशी धरून ही टोळी गुन्हेगारी कारवाया करत होती। या धडक कारवाईमुळे नाशिक रोड आणि उपनगर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। सिन्नरपासून नारायणगाव पर्यंत चाललेल्या या थरारक पाठलागानंतर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडस पुन्हा एकदा समोर आलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।